बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 21. राजन, जरासा पड ना माझ्या मांडीवर डोकं ठेवून, अपर्णानं म्हटलं. म्हणजे काय होईल? राजननं म्हटलं. म्हणजे ना, मला तुझ्या केसामधून प्रेमानं बोटं फिरवता येतील. म्हणजे काय होईल? व्हायचंय काय? मी बऱ्याच कथांमध्ये असं वाचलंय, नायिका नायकाच्या केसामधून हळूवार बोटं फिरवत असते. बघू तर ट्राय करून. ये ना. जशी आपली आज्ञा, म्हणूनच राजननं अपर्णाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तो पलंगावर पाय पसरून पडून राहिला. अपर्णा त्याच्या केसातून हळूवार बोटं फिरवू लागली. कसं वाटतंय? अपर्णानं प्रश्न केला. बरं वाटतंय, राजननं म्हटलं. फक्त एक नाही कळलं. काय ते? असं किती वेळ करायचं असतं? मला नाही माहीत. कुठल्याच कथेत तसं काही टायमिंग नव्हतं दिलेलं. काही वेळ अपर्णा तशीच बोटं फिरवीत राहिली. अपर्णा, एक विचारू? विचार ना. नीट विचार करून उत्तर देशील? प्रयत्न करीन. प्रत्येक कथेला एक शेवट असतो, नाही का? राजनच्या त्या प्रश्नानं अपर्णा चमकलीच. तिची बोटंही थबकली. तिनं राजनकडं पाहिलं. राजन तिच्या डोळ्यात डोळे रोखून बघतच राहिला. अपर्णानं नजर दुसरीकडे वळवली. राजन तिच्याकडे बघतच राहिला. तिचा चेहरा काहीसा गंभीर जरूर झाला होता, पण कसली चलविचल नव्हती. उलट ओठांच्या कोपऱ्यात पुसटचं हसूच उमटलं होतं. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, राजननं म्हटलं. तूच म्हणालास ना? काय? नीट विचार करून उत्तर दे. मग विचार करते मी. मला नाही वाटत तसं. म्हणजे तू विचार करतेस असं दिसत तर नाही आहे. मग काय दिसतंय? एक तर तुला या प्रश्नाचा विचारच करायचा नाही आहे, किंवा तुझा विचार अगोदरच झालेला आहे. अपर्णा खुदकन हसली. बरोबर ओळखले नाही मी? माझं जाऊ दे. तुला काय वाटतं? मला अगदी मनापासून असं वाटतं की काय, कथेचा शेवट सुखांत व्हावा. अपर्णानं चटकन राजनच्या डोळ्यात पाहिलं. तो मनापासून बोलतो हे जाणवलं. तसं न राहून तिनं त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तेवढ्यात राजनचा मोबाईल वाजला. राजननं पाहिलं. विश्वासरावांचा फोन होता. हा, बोला सर, त्यानं चटकन उठत म्हटलं. राजन, एक वाईट बातमी आहे. काय झालं सर? आपला युनियन लीडर गणेश लोखंडे, त्याचं काय? त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे. बापरे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याला. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? संजीवनीत. मी तिकडेच निघालोय. सर, मीही निघतो. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच येतो. ओके सर. हां, बोल. इज ही सिरियस? आय डोंट नो. चाकूनं वार केला आहे एवढंच कळलंय. बरं सर, मी येतो तिकडे. राजननं फोन ठेवला. काय झालं राजन? कोण ॲडमिट झालंय? मी तुला बोललो होतो ना आमच्या युनियन लीडर गणेश लोखंडेबद्दल. त्याच्यावर कोणीतरी चाकूनं वार केलेत म्हणे. मला ताबडतोब तिकडे जायला हवं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? संजीवनीत. अरे मग मीही येते. कशाला? रक्त वगैरे लागलं तर ब्लड बँकेचं कार्ड आहे माझं. ठीक आहे,
चल. दोघेही रिक्षा करून तातडीनं निघाले. ऑप्शन पॉझिटिव्ह योजनेमुळे गणेशची राजनशी चांगलीच मैत्री झाली होती. गणेशला ती योजना इतकी आवडली होती की इतर कंपन्यांमध्येही ती पोचवायची असं त्यानं ठरवलं होतं. तशातच हा हल्ला झाला होता. राजन खूपच अस्वस्थ दिसत होता. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, अपर्णानं म्हटलं. गोळी तर नाही ना झाडलेली. ही वुड बी ओके. का कोण जाणे, मला असं वाटतंय आम्ही जी नवी स्कीम राबवली आहे तिचाच काही संबंध असू शकेल. दॅट्स व्हाय आय फील मोर कन्सर्न्ड. राजन आणि अपर्णा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तसे विश्वासरावच त्यांना सामोरे आले. कसा आहे तो सर? राजननं विचारलं. ही इज ओके, काळजीचं कारण नाही, विश्वासरावाने म्हटलं. तसं राजनच्या छातीवरचं दडपण जरा कमी झालं. डोक्याला मार लागलाय, चाकूचा वार दंडावर झालाय. पण कुणी केलं हे सर? ते क्लिअर नाही झालेलं. अचानक दोघांनी मोटरसायकलवर येऊन हल्ला केला. पण त्याच्या मित्रानं मोटरसायकलचा नंबर पाहिलाय. मी त्याच्याबरोबर चाललोय. पोलीस कंप्लेंट द्यावी लागेल. फर्स्ट फ्लोअरवर, लास्ट रूम. अपर्णा व राजन वर गेले. तोपर्यंत बँडेज वगैरे करून झालेलं होतं. गणेश पूर्ण सावरलेला होता. त्याला सुस्थितीत बघून राजनचा जीव भांड्यात पडला. राजननं गणेशची अपर्णाशी ओळख करून दिली तसं गणेशनं म्हटलं. ताई, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या मनसोक्तचा नियमित वाचक आहे मी. माझ्या सहकाऱ्यांना वाचूनही दाखवत असतो. खूप वेगळा असतो अंक तुमचा. पुरे, अपर्णानं म्हटलं. आम्ही इथे आलो आहोत तुमची विचारपूस करायला. तुम्ही तर माझंच कौतुक चालवलंय. गणेश, कुणी केलं हे? एनी आयडिया? राजननं विचारलं. काही कल्पना नाही. हल्लेखोर अनोळखी होते, गणेशनं म्हटलं आणि चौकशीला आलेल्या कामगार मित्रांना जरा बाहेर थांबायला सांगितलं. ते गेल्यानंतर मात्र त्यानं म्हटलं. मला माहिती आहे कुणी केला हा प्रकार. ते कुणी? मोनोटेक कंपनीचा युनियन लीडर आहे संजय शेट्टी. त्यानंच माणसं पाठवली होती. पण का? ऑप्शन पॉझिटिव्ह, गणेशनं म्हटलं. तसा राजन चमकलाच. बातमी ऐकल्यापासून त्याला राहून राहून ती शंका वाटत होती. संजय शेट्टी युनियनचा प्रेसिडेंट आहे, पण बनकर माझा मित्र आहे, तोही युनियनच्या कार्यकारिणीवर आहे. शेट्टी मोडतोड पॅटर्नवाला आहे, बनकर मात्र खूपच सेन्सिबल आहे. मी त्याला आपल्या ऑप्शन पॉझिटिव्हबद्दल सांगितलं तसं त्यानं ते युनियनच्या कार्यकारिणीत मांडलं. सर्वांनाच कल्पना आवडली होती ती. पण शेट्टी बिथरला. आपला युनियनवरचा होल्ड कमी होईल या भीतीनं त्यानं बनकरला दमात घेतलं. मी युनियनमध्ये फूट पाडतोय असं म्हणून आज माझ्यावर ही माणसं सोडली त्यानं. थँक गॉड, वाचलास तू. खरं सांगू का, मला मारण्याची हिंमत नव्हतीच त्यांची. फक्त थोडी दहशत बसावी म्हणून केलं हे, बाकी काही नाही. राजन तर गंभीर झालाच होता. पण ते सगळं ऐकून अपर्णा ही थक्क झाली. तेवढ्यात एका कामगारानं येऊन म्हटलं. गणेश, नानासाहेब आलेत. बापरे, नानासाहेब, म्हणत गणेश उठू लागला. पण राजननं त्याला उठू दिलं नाही. नानासाहेब कोण? राजननं प्रश्न केला. नानासाहेब सप्रे. ओह, राजन उद्गारला. नानासाहेब सप्रे हे मोठं व्यक्तिमत्व होतं. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रत्यक्ष राजकारणापेक्षा समाजकारणात ते बराच काळ सक्रिय होते. गेली काही वर्षे मात्र ते सक्रिय समाजकारणापासून दूर होते. गणेशने काही काळ त्यांचा व्यक्तिगत सचिव म्हणून काम केलं होतं. गणेशला ते मुलासारखं मानत असत. त्याच्यावरच्या हल्ल्याची बातमी कळली तसे ते तातडीनं हॉस्पिटलमध्ये आले होते. बनकरसोबत नानासाहेब आत आले तशी अपर्णा पाहतच राहिली. 75 ओलांडलेले काहीसे कृश नानासाहेब अगदी साध्याच वेशात होते.
पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज लपत नव्हतं. पांढरे शुभ्र केस, डोळ्यावर चष्मा आणि त्या आडून लुकलुकते पाणीदार डोळे. त्या प्रसन्न चेहऱ्यावर विद्वत्ता आणि निरागसता जणू एकत्र विलसत होत्या. उठू नकोस, त्यांनी गणेशला दटावलं, पण त्याला राहवलं नाही. उठून त्यानं नानासाहेबांना वाकून नमस्कार केला. नानासाहेबांनी त्याला उठवून छातीशी धरलं. नाना, तुम्ही कशाला तसदी घेतलीत? काही झालेलं नाही मला, गणेशनं म्हटलं. ते आता तुला पाहिल्यावरच कळलं ना, नानासाहेबांनी म्हटलं. तोपर्यंत जीव टांगणीलाच लागलेला होता. बाबा रे, चळवळीच्या काळात तुझ्यामुळे चांगला 2 वेळा वाचलोय मी, आठवतंय ना? गणेशनं राजन व अपर्णाची त्यांच्याशी ओळख करून दिली. तसे नानासाहेब खुल्लेच. अरे वा, हा तर अलभ्य लाभच झाला म्हणायचा, त्यांनी म्हटलं. छे, आमचंच भाग्य, या निमित्तानं तुमची भेट झाली, अपर्णानं म्हटलं. तुमचं मनसोक्त अगदी मनापासून वाचत असतो. हां, छान उपक्रम आहे, अपर्णाताई, गणेशनं म्हटलं. आता नानांचीही मुलाखत घ्या तुम्ही. नाना म्हणजे समाजवादी चळवळीचा चालता बोलता इतिहास आहे. हो, पण आता समाजवादच इतिहास जमा झालाय, नानासाहेबांनी म्हटलं. तसे सगळेच हसले. पण नानासाहेब, आम्हाला खरंच आवडेल तुमच्याशी बोलायला. तुम्ही इतके ज्येष्ठ आहात. आम्ही तर विचारांच्या प्रांतात अजून रांगतो आहोत. तुमचं मार्गदर्शन मिळू शकलं तर खूप खूप आनंद वाटेल, अपर्णानं म्हटलं. मलाही आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला. या घरी एकदा. मग किंचित थांबून त्यांनी म्हटलं. नक्की याल का? माझं एक महत्त्वाचं कामही आहे तुमच्याकडे. हो का? मग तर उद्या परवाच येतो आम्ही, अपर्णानं म्हटलं. अपर्णाला स्वतःचा उत्साह लपवता येत नव्हता. पुढच्या अंकासाठी विषय शोधत असणारा तिच्यातला संपादक सतत जागा असायचा. काही वेळानं गणेश व नानासाहेबांचा निरोप घेऊन दोघे खाली आले. तसं अपर्णानं म्हटलं. माझा तर विश्वासच बसत नाही. येताना किती टेन्शनमध्ये होतो आपण, आणि आता इतकं छान वाटतंय. हो ना, राजेनं म्हटलं. गणेशला सुखरूप बघून रिलॅक्स झालो मी. शिवाय नानासाहेबांची भेट झाली. या वयात सुद्धा किती ग्रेसफुल दिसतात नाही? पण काय योगायोग आहे बघ ना. म्हणजे मनसोक्तनं जिकडं वळायला हवं होतं, नेमका तोच विषय समोर चालत आलाय. म्हणजे समाजवाद. एक्झॅक्टली. बाई ग, ज्या स्वसाठी आपण लढतो आहोत ना, त्याचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो हा समाजवादच आहे. म्हणजे आता गाठ बलाढ्य शत्रूशी आहे. येस डिअर, नो प्रॉब्लेम डिअर. राजन, अपर्णा नानासाहेबांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या कन्येनं वसुंधरानं त्यांचं स्वागत करीत म्हटलं. या या, नाना तुमचीच वाट पाहतायत. तुम्ही येणार म्हणून सकाळपासून अगदी उत्साहात आहेत. बसा ना, पाठवतेस त्यांना. नानासाहेब आले तसा दोघांनीही उठून त्यांना नमस्कार केला. खूप बरं वाटलं तुम्ही आलात त्यामुळं, नानांनी म्हटलं. तुमच्याशी बोलता येणार म्हणून आम्ही अगदी उत्सुक आहोत, अपर्णानं म्हटलं. तुम्ही हा खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे. मी तुमच्या कार्यक्रमांना येऊ शकलो नाही, पण मासिकातल्या मुलाखती वाचल्या आहेत मी. खूप सुंदर प्रेझेंटेशन असतं. थँक्स, अपर्णानं म्हटलं. वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय ना? खूपच. आमच्या अपेक्षेपेक्षा कैक पटीने अधिक आहे. मला आश्चर्य वाटतंय आणि आनंदही होतोय. एकेकाळी मध्यमवर्गीय मंडळी म्हणजे वाचणारी आणि विचार करणारी मांडली जायची. अलीकडं हे समीकरण जरा बिघडलं होतं. तुमच्या मनसोक्तच्या निमित्तानं मंडळी पुन्हा विचार करू लागली आहेत. हे फार महत्त्वाचं आहे.
तसं अजूनही हे सारं छोट्या स्वरूपातच आहे. कुठल्याही कामाची सुरुवात छोटीच असते. त्या मानानं फार थोड्या काळात तुम्ही खूप काही केलेत. खूपच अपेक्षा निर्माण केल्यात. तुमच्या जाहीर मुलाखतींनाही चांगली उपस्थिती असते असं ऐकलंय. खूपच. अनेकदा लोक 2-2 तास उभं राहून ऐकत असतात. आम्हाला तुमचीही मुलाखत घ्यायला आवडेल. किंवा तुम्ही व्याख्यान देणार असलात तरी हरकत नाही, राजननं सुचवलं. मला याच संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं, नानांनी म्हटलं आणि ते काही काळ स्तब्ध राहिले, जणू स्वतःच्या मनाशीच कसलीशी तयारी करीत असल्यासारखे. मी समाजवादावर बोलावं असंच तुम्हाला वाटत असेल ना? काही वेळाने त्यांनी म्हटलं. अर्थात, राजानं म्हटलं. तुमच्या इतकं अधिकारवाणीनं कोण बोलू शकेल? नाना हसले. हे खरं आहे की मी उभी हयात समाजवादासाठीच खर्ची घातली, त्यांनी म्हटलं. पण गेली काही वर्षे मी समाजवादी चळवळीपासून पूर्ण अलिप्त राहिलोय. या काळात मी पुनश्च चिंतन केलं. जगभरच्या घडामोडींचा खुल्या मनानं अन्वय लावण्याचा प्रयत्न केला आणि आज मी अशा निष्कर्षाला आलोय की आमचं सगळं जीवन आम्ही एका चुकीच्या विचारधारणेला वाहिलं होतं. समाजवाद ही आमच्या पिढीचीच नव्हे, 20व्या शतकातली सर्वात मोठी चूक होती. नानांच्या त्या अनपेक्षित वक्तव्यानं राजन आणि अपर्णा चक्रावलेच. काय बोलावं त्यांना कळेनाच. तेवढ्यात वसुंधरा चहाचे कप घेऊन आली. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, तिनं म्हटलं. पण आम्ही सगळं जवळून पाहत होतो. खूप त्रास झाला नानांना. ज्या विचारांसाठी आणि तत्वांसाठी आयुष्य वेचलं ती तत्वच चुकीची फसवी होती हे सत्य स्वीकारणं सोपं नसतं. पण नानांनी ते सत्य आता स्वीकारलंय. राजन आदरानं नानांकडे पाहिलं. असा प्रांजळपणा साऱ्यांना जमत नसतो. अपर्णाचा तर आपण जे ऐकतो आहोत त्यावर विश्वासच बसत नव्हता. ज्या एका विचारानं तिनं मनसोक्तचं मिशन हाती घेतलं होतं. नानासाहेबांसारखा ज्येष्ठ समाजवादी विचारवंतही त्याच विचारांशी येऊन ठेपलेला दिसत होता. पण नानासाहेब, राजननं म्हटलं, असं म्हटलं जातं की समाजवादाची तत्त्व मुळात चांगलीच आहेत. फक्त रशियात किंवा चीनमध्ये ती नीट राबवली गेली नाहीत. या म्हणण्यात काही तथ्य नाही, नानांनी म्हटलं. रशियाचं सोडा, युरोपमधले बहुसंख्य देश समाजवादीच होते की. तिथे काय झालं? ज्या अर्थी जगभर समाजवाद कोलमडला त्या अर्थी तो मुळातच चुकीचा होता, अव्यवहार्य होता. नाहीतर मग असं म्हणावं लागेल की सगळीच माणसं अतिशय नालायक आहेत. समाजवाद राबवण्याला जगात कुठे योग्य माणसंच नाहीत. पण मला हे कळत नाही, अपर्णानं म्हटलं. साम्यवाद, समाजवाद जगभर कोसळले आहेत. तरीसुद्धा समाजवादाचं एवढं आकर्षण का वाटतं लोकांना? तीच तर गंमत आहे, नानांनी म्हटलं. माणसाला स्वातंत्र्याचीही भीती वाटते. त्याला संरक्षण हवंसं वाटतं. त्याला वाटतं माझ्या शक्य तितक्या गरजा सरकारनं भागवाव्यात, सरकारनंच नोकरी द्यावी, पण मी काम करावं अशी अपेक्षा मात्र नसावी. हा एक प्रकारचा पळपुटेपणाच आहे. तरीही याचंच लोकांना आकर्षण वाटतं, कारण हेच सगळ्यात सोपं असतं. पण याला काय अर्थ आहे? हे टिकणार कसं? राजननं म्हटलं. नाहीच टिकत. सगळी नीतिमत्ताच कोलमडते. समाजवादामुळे समाजाबद्दल आपुलकी निर्माण होते का? मुळीच नाही. समाजाविषयी आपली काही जबाबदारी आहे असं वाटतं का? मुळीच नाही. उलटच होतं. समाजाचीच आपल्याबद्दल जबाबदारी आहे असं वाटू लागतं. आणि समाज तरी कुणाकुणाची जबाबदारी घेणार? मला एक विचारायचं होतं, राजेंनं म्हटलं. विचार ना, नानांनी म्हटलं. आपल्या घटनेतही आपण समाजवाद स्वीकारलाय ना? छे, वसुंधरानं चटकन म्हटलं. मूळ घटनेत नव्हता तो. आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी घुसडलाय तो. आय सी,
राजन उद्गारला. आपल्याकडे समाजवाद हा एक परवलीचा शब्द झालाय, नानांनी म्हटलं. कारण पुढाऱ्यांना तो खूप सोयीचा असतो. समाज महत्वाचा या संकल्पनेचा दुरुपयोग करून स्वतः फायदा उठवायचा आणि लोकांना पिळत राहायचं. कामगार चळवळीमध्येच बघा ना, कामगार पुढारी हा जवळजवळ त्यांना धाकात ठेवत असतो. धाकात ठेवल्याशिवाय तो पुढारी होऊ शकत नाही. काही क्षण थांबून नानांनीच पुढं म्हटलं. व्यक्ती हे केंद्र न मानता समाज केंद्र मानलं, त्याचेच हे दुष्परिणाम. त्यातूनच झुंडशाही निर्माण होते. आज मला हे बोलताना अतिशय खंत वाटते, पण आपल्याकडच्या बहुतेक पुरोगामी चळवळी या झुंडशाहीच्या चळवळी होत्या. आम्ही सगळे म्हणतो म्हणून अमका मनुष्य श्रेष्ठ, मग त्याच्या विचारावर कोणी ब्रशसुद्धा काढायचा नाही. नानासाहेब, हे सारं तुम्ही सांगितलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, राजन न राहून म्हटलं. प्रश्नच नाही, अपर्णा उद्गारली. मी तर नानांना म्हणते, वसुंधरानं म्हटलं. याच्यावर एक पुस्तकच लिहायला हवं. सगळं मान्य आहे, नानांनी म्हटलं. पण माझ्या हातून ते कधी लिहून होईल, पूर्ण तरी होईल की नाही सांगता येत नाही, आणि तोपर्यंत मी थांबू इच्छित नाही. देशाला समाजवादाच्या चुकीच्या मार्गावर नेण्यात हातभार लावण्याचं पातक जे माझ्या हातून घडलंय, त्याचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसणं शक्य नाही. आय हॅव टू कन्फेस. पण नाना, वसुंधरानं म्हटलं, कन्फेशन ख्रिश्चन लोकांमध्ये असतं, आपल्याकडे तशी सोय नाही. म्हणून काय झालं, ती मंडळी फादरकडे करतात, मी जनतेसमोर करू शकतो. अपर्णा, माझी इच्छा अशी आहे, तुमच्या मनसुखच्या व्यासपीठावर तुम्ही मला ही कन्फेशनची संधी द्यावी. राजन आणि अपर्णा एकमेकांकडे बघतच राहिले. मी अगदी मनापासून म्हणतोय हे, नानांनी म्हटलं. तुमच्या कार्यक्रमांना चांगला श्रोतृवर्ग असतो, त्यांच्यापुढे मला मी आयुष्यभर डोक्यावर वागवलेलं समाजवादाचं भूत उतरवता येईल. अगदी साध्या सोप्या भाषेत मी लोकांना समजावून देईन. समाजवादानं जगाचं आणि देशाचं कसं वाटोळं केलंय ते. कशी वाटते कल्पना? ही तर फारच अफलातून कल्पना आहे, राजानं म्हटलं. आपण व्याख्यानाचा विषय जाहीर करू, एका समाजवाद्याचं कन्फेशन. आणि तेही कुणाचं? वसुंधरानं म्हटलं. तर जो देशातला सर्वात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत मानला जातो, त्या नानासाहेब सप्रेंचं. ग्रेट, दिस इज सिम्पली ग्रेट, राजानं म्हटलं. आम्ही जोरदार पब्लिसिटी करतो, सगळ्या पुण्यात बॅनर्स लावतो. बापरे, एवढी गर्दी होईल की थिएटरही पुरणार नाही, अपर्णानं म्हटलं. तुम्ही स्टेडियम घ्या किंवा शनिवार वाड्यावर ठेवा, मी हवं तर बुरुजावर उभा राहून भाषण करेन, पण मला हे आता करायलाच हवं. ओके नानासाहेब, डन. मनसुखचा पुढचा जाहीर कार्यक्रम हाच असेल, एका समाजवाद्याचं कन्फेशन. वक्ते कॉम्रेड नानासाहेब सप्रे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.